डॅमेज, करेसिव्ह डॅमेज म्हणजे एखादी अभिक्रिया होते त्याच्यामध्ये एखादी गोष्ट हळूहळू खराब व्हायला लागते म्हणजे करोसिव्ह डॅमेज. मग काय होतं महाराज, हे केमिकल आहे, ज्यांना ज्यांना अनुभव घ्यायचा असेल फॉस्फरिक ऍसिडला काय करा माहितीये का, असं खाजून घ्या तुम्ही आणि त्याच्यावर फॉस्फरिक ऍसिड तुमच्या कातडीवर होता महाराज. समजेल तुम्हाला. तुम्ही त्या कवड्या मुळांवर टाकताय, तुम्ही तुमच्या कातडीवर टाका चांगल्या कंपनीचं, गांजा मारलं का, नाही तर मी वापरलंय केमिकल बर्न प्लांट टिश्यूज महाराज. जेव्हा हे डायरेक्ट म्हणजे तुम्ही कोरा माल सोडता, कोरी दारू पिण्यासारखं आहे. कोरी दारू जर पिली ना पुरा गळा जळून जातो, मी बघितलंय, केलेलं नाही बरं का, पुरा गळा जळून जातो. तसं हे कोरं सोडलं ना महाराज, तर हे प्लांट टिश्यूज डायरेक्ट प्लांटच्या जर संपर्कात आलं, माझी केळी आहे, केळीच्या मुळा ज्या आहेत ना, तुम्ही फक्त एवढं कोरा 3 इंचात तुम्हाला भरपूर मुळा सापडतील, त्या बी मेन मुळा ज्या अन्न खाणारे असतात. अशा तर बापरे, जर मल्चिंग जर राहिली, मल्चिंग खाली तर अशा वरती आलेल्या राहतात, किंवा पावसाळ्यामध्ये अशा वरती आलेल्या राहतात. भाजीपाल्यामध्ये बी सुद्धा कुठल्याही पिकामध्ये जास्त खोल राहत नाहीत. तर त्याच मुळांच्या डायरेक्ट संपर्कात जर फॉस्फरिक ऍसिड आलं ना, तर तुमच्या पेशी ज्या आहेत ना मुळाडा जळून जातात. आमच्याकडे मागच्या वर्षी एक केस झाली. केस म्हणजे उदाहरण झालं असं की त्याने आज जास्त फॉस्फरिक ऍसिड सोडला ना, त्याचा बाग दिसायच्या टायमाला डायरेक्ट कळून जायचा. का? पूर्ण मुळा काळा पडून गेलेल्या होतात, पूर्ण मुळा सडून गेलेल्या होतात. त्या भाऊच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तोपर्यंत टाइम निघून गेलेला होता महाराज, टाइम निघून गेलेला होता. काय काय डॅमेज करतं, तर तुमच्या मुळा डॅमेज करतं, तुमचा खोड स्टेम डॅमेज करतो, असा काळा पडून जातो मग, आणि लूज खराब होतात. नंतर शेवटी काय परिणाम होतो, विल्टी, झाड बसून जातं महाराज. न्यूट्रन इनबॅलन्स अँड टॉक्झिसिटी, एकदम जास्त फॉस्फरस म्हणजे तुम्हाला गुलाबजामुन जर आवडत असाल तर तुम्ही 1 गुलाबजामुन, 2 गुलाबजामुन, 4 गुलाबजामुन खाल, पण तुम्ही जर 70-80 गुलाबजामुन खाऊन गेलं तर तेच तुमच्यासाठी जहर बनेल, जे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. न्यूट्रन इनबॅलन्स आणि हाय टॉक्झिसिटी हे डायरेक्ट 90-80% ते सोडतो महाराज. 0-60% वर फॉस्फरस नाहीये. आमच्या रेग्युलर ग्रेडवाल्या जे आहेत ते इथे हे डायरेक्ट सोडतात. तर टॉक्झिसिटी ते झालीच, पण तुम्हाला हे माहितीये का, ती जर लग्न मध्ये आली तर मी येणार नाही, मी जर आली तर ती येणार नाही. हे प्रकार तुम्ही लग्नामध्ये बघितले असेल, तसेच पिकामध्ये बी होतात. न्यूट्रनच्या बाबतीत बी जर फॉस्फरस जर जास्त होऊन गेला पिकाला, तर फेरस, झिंक, मॅग्नेशियम हे लग्नात येत नाहीत, म्हणजे हे पिकात येत नाहीत, म्हणजे हे पिकाला घेता येत नाहीत, हे तिथे राहत नाहीत, हे लिच आउट होऊन जातात, खराब होऊन जातात, काही समजा तुम्ही. असं होतं महाराज. म्हणजे हे माझा फेरस पिवळापणा कमी करण्यासाठी काम येतो. झिंक कॅटलिस्ट